मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राजा मिडास ही कथा. एक मिडास नावाचा राजा होता. त्याच्याजवळ खूप सोन्याची नाणी होती. त्याला सोन्याची खूप हाव होती. तो रोज रात्री नाणी मोजत असे. एके रात्री एक देवदूत त्याच्यासमोर उभा राहिला व राजाला म्हणाला, राजा, तू सुखात आहेस ना? राजा म्हणाला, नाही देवा, मी सुखी नाही. मी फार दुःखी आहे. माझ्याजवळ खूप थोडे सोने आहे. मी ज्या वस्तूला हात लावीन ती सोन्याची होईल असा मला वर दे. देवदूत म्हणाला, ठीक आहे, असेच होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा उठला. त्याने पलंगाला हात लावला. पलंग सोन्याचा झाला. त्याने फुलांना हात लावला. फुले देखील सोन्याची झाली. त्याने ज्या ज्या वस्तूला हात लावला ती वस्तू सोन्याची झाली. राजाला खूप आनंद झाला. आता राजाला भूक लागली म्हणून तो न्याहारीला बसला. पाव खाण्यासाठी त्यांनी पाव उचलला. तोच पाव देखील सोन्याचा झाला. दुसरा पदार्थ उचलला. तो देखील सोन्याचा झाला. आता राजाला भीती वाटू लागली. तोच राजाची लाडकी मुलगी त्याच्या समोर आली. तिने राजाला मिठी मारली आणि पाहतो तो काय, ती देखील सोन्याची मूर्ती झाली. राजाला रडू आवरेना. तोच देवदूत त्याच्या समोर आला. त्याने राजाला विचारले, राजा, आता तरी तू खुश आहेस ना? राजा रडत रडत म्हणाला, देवा, माझे चुकले, मला माफ कर. मला दिलेला वर मागे घे. मला आता लक्षात आले आहे की फुले, झाडे, इतर वस्तू, जेवण याचे महत्त्व